मंडळी, छगन भुजबळांचा जन्म नाशिकचा असला तरी ते अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजेच 1960च्या दशकात मुंबईत स्थायिक झाले होते. कारण अवघं 4 वर्ष वय असताना त्यांच्या आईवडिलांचं निधन झालं आणि त्यांचा व भावंडांचा सांभाळ मुंबईत त्यांच्या आईच्या मावशीने केला. चारी बाजूनं पत्रे असलेल्या माझगावच्या पत्राचाळीत ते वाढले. त्यांचं बालपण अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेलं. उदरनिर्वाहासाठी ते भायखळा येथील भाजी मार्केटमध्ये भाजीपाला विकायचे. तिथे त्यांचं एक दुकान होतं, पण स्थानिकच्या गुंडांनी त्या दुकानावर ताबा मिळवला. त्यामुळे मग भायखळाच्या भाजी मार्केटमधून भाजीपाला विकत घेत तो त्यांनी फुटपाथवर बसून देखील विकला. त्यासाठी त्यांना रोज सकाळी 5 ते 6 किलोमीटर पायी चालावं लागायचं. दुसरीकडे भुजबळ यांचं शिक्षण देखील चालू होतं. 10वी नंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. पुढे बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व शैलीनं प्रभावित झाल्यानं त्यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या काळात मुंबईत शिवसेनेचा प्रचंड दरारा होता. इतकं की शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी रस्त्यावरच्या साध्या साध्या माणसांना सुद्धा मोठं केलं. शिवसेनेमुळेच छगन भुजबळ देखील शाखा प्रमुख, नगरसेवक, महापौर आणि 2 वेळा आमदार सुद्धा झाले. त्यांची लोकप्रियता अफाट वाढत गेली. ते थेट बाळासाहेबांच्या संपर्कात राहू लागले. 1995च्या युती सरकारमध्ये भुजबळ कदाचित मुख्यमंत्रीही झाले असते, पण 1991 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर पुढे 4च वर्षात असं काही घडलं की त्यांचं मुंबईतलं राजकीय अस्तित्व संपून गेलं. गद्दारीचा बदला घेण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी असा डाव टाकला की भुजबळांना मुंबईतलं राजकारण सोडून थेट नाशिकला पळावं लागलं. नेमकं काय घडलं तेव्हा, त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहे देदनका. मंडळी, शिवसेनेचे शाखा प्रमुख झाल्यानंतर 1973 मध्ये छगन भुजबळ मुंबई महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून गेले. पुढे त्यांच्या कर्तृत्वामुळे ते महापौर देखील झाले. माझगाव हा मतदारसंघ त्यांचा गड मानला जात होता आणि त्यातून ते शिवसेनेच्या तिकिटावर 1985 आणि 90 मध्ये आमदार बनले. या काळात शिवसैनिकांनी त्यांना डोक्यावर घेतलं होतं, पण बाळासाहेबांच्या गळ्यातील देखील ते ताईत बनले होते. शिवसेनेने भुजबळांवर विश्वास टाकून त्यांना मोठमोठ्या संधी दिल्या. पण 1990 मध्ये विधानसभेची विरोधी पक्षनेते म्हणून शिवसेनेकडून मनोहर जोशी यांची निवड करण्यात आली. त्यामुळे या पदासाठी इच्छुक असलेले भुजबळ नाराज झाले आणि त्यामुळेच खरं तर त्यांनी पुढे शिवसेना सोडली. पण दुसरं एक कारण असं सांगितलं जातं की तत्कालीन पंतप्रधान VP सिंग यांनी देशातील ओबीसींना आरक्षण देण्यासाठी मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला, पण याला भाजप शिवसेनेचा विरोध होता. दुसरीकडे राज्यातील तेव्हाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्या आणि असं करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य ठरलं होतं. शिवसेना भाजप याला विरोध करत होती आणि या कारणावरूनच भुजबळांचे बाळासाहेबांशी मतभेद निर्माण झाले होते. त्यातून त्यांनी 1991 मध्ये शिवसेनेला सोडत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या 18 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या सोबत 6 ते 7च आमदार शिवसेनेतून बाहेर पडले होते. या बंडानंतर लगेचच भुजबळांसोबत गेलेले बहुतांश आमदार परत शिवसेनेत आले होते. दुसरीकडे भुजबळांनी केलेल्या या गद्दारीमुळे बाळासाहेब ठाकरे प्रचंड अस्वस्थ झाले होते. शिवसैनिकांमध्ये तर संतापाची लाट उसळली होती. शिवसैनिक अक्षरशः भुजबळ यांना राज्यभरात शोधत होते. त्यामुळे भुजबळ लपून बसल्याचं आजही अनेकदा बोललं जातं. दरम्यान 1995 मध्ये विधानसभा निवडणुका लागल्या आणि बाळासाहेबांनी भुजबळांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. शिवसैनिक तर आधीपासूनच पेटलेले होते. भुजबळ यांचं राजकीय अस्तित्व काहीही करून संपवायचं एवढं एकच ध्येय माझगाव मतदारसंघातील शिवसैनिकांसमोर होतं. पण प्रश्न होता, भुजबळांसारख्या बलाढ्य उमेदवारासमोर शिवसेनेकडून लढणार कोण? कारण माझगाव हा भुजबळांचा गड मानला जात होता. या मतदारसंघातील त्यांचा जनसंपर्क सुद्धा तगडा होता. याशिवाय काँग्रेसकडून ते गृहमंत्री झालेले होते. त्यामुळे त्यांना पराभूत करणं एवढं सोपं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेबांनी अत्यंत नवख्या उमेदवाराला मैदानात उतरवलं. शिवसेनेकडून नगरसेवक असलेल्या बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात आली. आता नांदगावकर भुजबळ यांच्या समोर खरंच कमकुवत उमेदवार होते, पण भुजबळांनी शिवसेनेच्या भाषेतील गद्दारी केली होती. त्यामुळे ही निवडणूक प्रचंड गाजली. शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं आणि छगन भुजबळ यांचा या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. 12,275 मतांच्या फरकानं बाळा नांदगावकर यांनी भुजबळांना पराभवाची धूळ चारली आणि जायंट किलर म्हणून ते राज्यभरात प्रसिद्ध झाले. मंडळी, बाळा नांदगावकर हे सुरुवातीपासूनच राज ठाकरेंचे निष्ठावंत मानले जातात.
त्यामुळे ते आजही मनसे सोबत आहे. पण भुजबळ यांना पराभूत करून नांदगावकर जेव्हा विजयी झाले तेव्हा राज ठाकरे आनंदाने नाचले होते, असा किस्सा नांदगावकरांनी सांगितलाय. दरम्यान विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला, कारण त्यांच्यासोबत शिवसेना पक्ष सोडलेले कृष्णराव इंगळे वगळता इतर सगळ्याच उमेदवारांना या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे केलेल्या बंडाचा शिवसैनिक कसा बदला घेतात असा संदेश तेव्हा पूर्ण महाराष्ट्रात गेला होता. तसंच भुजबळ यांचं किमान मुंबईतलं राजकीय अस्तित्व तरी जवळपास संपलं होतं. त्यामुळे त्यांनी तिथून आपलं बस्तान उचललं आणि थेट नाशिक गाठलं. मुंबईतील पराभवानंतर पुढच्या सुरक्षित राजकीय भविष्यासाठी त्यांनी येवला हे आपलं नवीन कार्यक्षेत्र निवडलं आणि तिथेच आपलं लक्ष केंद्रित केलं. 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हा देखील भुजबळ पवारांसोबत गेले. दरम्यान 2004 पासून भुजबळ हे सातत्यानं येवला मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात. यावरून त्यांच्या नेतृत्वाची ताकद किती मोठी असेल हे आपल्या लक्षात येतं. पण 95च्या निवडणुकीत शिवसैनिकांनी ज्या पद्धतीनं त्यांना दिवसातारे दाखवले आणि मुंबई सोडून नाशिकला जायला भाग पाडलं ते भुजबळ कधी विसरू शकणार नाहीत. बाकी या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.